हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? हॅलो फ्रेंड, कशा सगळे मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आज आपण खूप दिवसांची प्रतीक्षेचा आज अंत करत आहोत. लग्नाचा पार्ट 1 तुम्ही बघितलाय, खूप प्रतिसाद दिलेला आहे. खूप छान प्रतिसाद भेटला त्या आता व्हिडिओवर. आपण- तर सगळ्यांना खूप खूप थँक्यू त्याच्यासाठी. खूप छान कमेंट्स पण आलत्या. आणि असंच आता पार्ट 2 स्टार्ट करतोय आपण. पण त्याआधी ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, आमच्या चॅनलवरती भेटेल तुम्हाला तो. यस, आता आपण पार्ट 2 बनवत आहे मित्रांनो. तर पार्ट 2 मध्ये काय दाखवणार आहे? सुरुवात कशी अच्छा, हा, सुरुवात कशी म्हणजे लग्न जमलेलंच दाखवणार आहे. सुपारीचा कार्यक्रम वगैरे कसा घडला, काय छोटे छोटे काहीतरी व्हिडिओ काढलेले आहेत आपल्याकडे, ते पण आपण मध्यंतरात काय दाखवणार आहे ना? आहेत का तुझ्याकडे? आहेत ना, तुमच्याकडे नाही. नाहीतर मी म्हणायचो दाखवणार आहे, मी म्हणायचे व्हिडिओज नाहीत माझ्याकडे. मी सगळं सेव्ह करून ठेवते डेटा. असं आहे. तुम्ही सगळं डिलीट करता वाटतं. मोबाईल रिकामा झाला पाहिजे. मग काय, कसं ठरलं मग तुमचं लग्न? हा, लग्न ठरलं कसं सांगितलंय तुम्हाला, ब्रीफमध्ये सगळं सांगितलेलं आहे. आता आपण तुम्हाला सांगणार आहोत सुपारीचा कार्यक्रम कसा झाला. डेट सांगा बरं, किती तारखेला झाली सुपारी? तुम्हाला विश्वास बसणार नसेल की आमचा सुपारीचा कार्यक्रम 31 डिसेंबर दिवशी होतो. 31 डिसेंबर पार्टीच्या दिवशी आम्ही लग्नाची सुपारी फोडलेली आहे आणि आमच्या आयुष्याची पार्टी चालू केलेली आहे. तर 31 डिसेंबरला होता आमचा सुपारीचा कार्यक्रम. त्याच्या आधी 1 महिना नाही, त्याच्या आधी आपण किती दिवस बोलायला स्टार्ट केलं? आय थिंक 15-20 दिवस झाले ते. 15 दिवस नाही हो, 1-2 आठवडे. हा, माझे 15 दिवस. बघा बरं, 2 आठवडे म्हणजे किती दिवस ठीक मोजा. आहे, बरोबर आहे. तर त्याआधी भेटलं वगैरे कसं, पाहणीचा कार्यक्रमचं ते आम्ही सांगितलेलं. तर त्याच्यानंतर जे आहे ते बघून गेल्यानंतर ते मध्ये 2-3 आठवडे गेले. मग त्यांचा होकार आला, मग आमचा होकार आला, मग सुपारीचा कार्यक्रम ठरला. तो ठरला 31 डिसेंबरला. तर 31 डिसेंबरला काय काय घडलं मग? 31 डिसेंबरला सकाळी आंघोळ करून आम्ही आमचे सगळे पाहुणे रावळे गावाकडून येणार होते. जीप केली होती त्यांनी. कोण कोण आलते ते पण आमचे सांगा. पप्पा आले होते, 2 मामा, काय आपलं मामा आले होते, परत आत्या आल्या होत्या. त्यांचे मामा, आपले आत्यांचे मामा आत्या आणि आत्यांचे नवरे, असे म्हणजे मामा म्हणतो ना, आत्यांचे मामा. आत्यांचे दोन्ही नवरे, परत चुलते वगैरे असे सगळे जण आले होते. आई वडील, आजी आणि आजोबा तिकडले, मग इकडले आमचे मामा, मी, असं मस्त गाडी करून आले होते त्या दिवशी सगळेजण. आणि खूप जण आले होते. सुपारीचा कार्यक्रम होता, ठरवून सुपारी दानदेशनं फोडायची होती. त्याच्या आधी सुपारीचा कार्यक्रम 1-2 वेळा ह्यांनी करायचं झालं, पण तो झाला नाही. तो शेवटी 31 डिसेंबरलाच झाला. हा, 31 डिसेंबर चांगला मुहूर्त होता. चिकन खायचं होतं, पण व्हेजिटेरियन लोकांच्या घरी जाऊन आम्ही मस्तपैकी व्हेजिटेरियनवर ताव मस्त व्हेज मेनू बनवला होता आमच्याकडे. पनीरची भाजी वगैरे, बटाटा मटारची भाजी, पुरी. मला वाटलं होतं सुपारी फोडल्यावर मस्तपैकी झणझणीत रस्सा खायला. आम्ही व्हेजिटेरियन लोक आहे, आमच्याकडे नॉनव्हेज नाही बनत. मग सकाळ गेलो तो बघा, 9-9:30च्या आसपास, 9:30 का 10 वाजले होते, 9:30-10 वाजले होते. 10 वाजता 10 वाजले होते आम्हाला यांच्या घरी पोहोचायला. नाही, ऍक्च्युली 10ला तुम्ही कॉल केलता, 11 पर्यंत आले तुम्ही. 11 पर्यंत आम्ही पोहोचलो यांच्या घरी. मग यांनी मस्तपैकी स्वागत केलं आमचं, पाहुणचार केला म्हणायचं. स्वागत रांगोळी मी काढली होती त्या दिवशी. रांगोळी काढली होती बघा स्वातीने. तिला रांगोळी काढायचा नादच आहे त्यामुळे काय. आणि मग पुढे काय, मी मस्तपैकी ड्रेस घेतला होता सुपारीच्या कार्यक्रमाला. नवीन ड्रेस घालून गेलो तो, पांढरा शुभ्र. पण फोटोग्राफरच चांगले नव्हते यांच्यातले, चिल्ले पिल्ले फोटो काढत होते. एक पण फोटो होते काय चांगले? आमच्यात वयस्कर लोक होते, त्यामुळे त्यांना मोबाईल मधलं एवढं कळतच नव्हतं. तेव्हा फोटो पण काढणार, त्यामुळे फोटो इतके छान नाही आले. माझ्या पण मैत्रिणी नव्हत्या आल्या कोणच, म्हणजे त्यांना त्या दिवशी 31 डिसेंबरला जेव्हा म्हणजे स्टेटस पडला तेव्हा सगळे शॉक झाले लिटरली, की कस काय तू आम्हाला सांगितलं नाही, असं तसं. खूप मैत्रिणी रुसून पण बसल्या माझ्या. पण ऍक्च्युली जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत सांगणार कसं कोणाला, म्हणून मी कोणाला लग्न सगळं युनिक आहे, बघणं पण युनिक आहे, सगळं सुपारी फुटणं पण युनिक आहे, सगळंच युनिक आहे. तर मग माझे पण फ्रेंड्स नव्हते कोण, मैत्रिणी, आणि ह्यांचे पण कोण नव्हते. मग माझे कोण दिदीच्या मुलींनी वगैरे फोटो काढले होते, आणि ह्यांचे कडचे मग मामांनी वगैरे कोणीतरी काढले होते. त्यामुळे दाखवतील फोटो व्हिडिओ. फोटोज काय इतके छान नाही आलेले ते, तरी पण आमचे हे खुश होते पण भरपूर त्या दिवशी. ते किती खुशीत होते ते.
तर बघा सुपारीच्या कार्यक्रमा दिवशी हे तर आले होते 11 वाजता आणि मी तर अजिबात रेडी नव्हते बरं का. 11 वाजता काहीच प्रिपरेशन नव्हतं. बरं मला बाहेर यायचं नव्हतं म्हणून लवकर. त्यात ह्यांचे सगळे नातेवाईक वगैरे मला खूप असं प्रेशर आल्यासारखं झालं होतं. मी आपली आतमध्ये आतल्या खोलीत, मग माझ्या दीदीने मला एक 15-20 मिनिटातच पटपट रेडी केलं तिने सगळं मला. मग रेडी वगैरे झाले मी पण आताच बसून, आणि सगळे बाहेर. आणि ह्यांचे एवढं काय डिस्कशन चाललेलं, खूप वेळच्या गप्पा झालेल्या. काय ते ऑब्व्हियसली लग्नाच्या वेळेस ठरवायचं असतं ना, काय देणं घेण्याचं, काय सगळ्यांचं चव चालू होतं बघा. खूप आणि काय सगळ्यांनी डिस्कशन केलं. नवरदेवाला विचारा अशी खूप काय गडबड गप्पा चालू होत्या. आणि मला फक्त आतमध्ये चावचा आवाज येत होता की काय चाललंय बाहेर. मला आपली वेगळीच धाकधूक की मला कधी बोलत आहे काय चाललंय, मला काय समजत नव्हतं. तर काय चाललेलं बाहेर ते मला दाखवण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ आहे आपल्याकडे, तो बघूया. तुम्ही पण बघा त्या व्हिडिओत काय आहे, मग नवरदेवाचं काय म्हणणं आहे, अजून काय ठरतंय. सगळ्यांचं झालं आणि मग सुपारी फोडल्यानंतर सगळे कसे खुश झाले ते बघा आता. सांगा काय सांगितलं बोला. त्याचा विचार घेतला मग काय वर्ष सरात म्हणून आम्हाला करावं लागतं. आधी महिना पडल्यामुळे म्हणून आम्ही वर्ष सरात झालं की तुम्हाला 4 दिवसातच आम्ही तुम्हाला तुमच्या लग्नाचं झालं म्हणतो मी त्यांना असं टाकायचं झालं लग्नातलं त्यांची काय अपेक्षा परत मला जावेला आपण काय कपडे घेईल त्याला मान्य जावेला. आमच्या लेखी त्यांनी काय घेतील त्याला मान्य नाही बोललेलं बरं. आम्ही त्याला 10 घेऊन हे सगळं थांबे हे फोटो लावा. तुम्ही काय आम्हाला करणार आमचा ते लग्न कोर्टात त्यांना ते दिलं नाही बरोबर नाही. मुलीचा भाऊ आहे त्याला आम्ही दाजी म्हणतो. त्याचं नाव मार फुटलं पहिला हात लाव पहिला हात लाव सर पहिला बंद करू. आता तुम्ही बघितलं व्हिडिओत कसे खुश झाले सगळ्यांनी. अभिनंदन. सुपारी फुटली पण टाळ्या वाजवल्या. आणि मग त्यानंतर बघा आता पुढे लगेच जेवण चालू आहेत बघा. कशा जेवण करतात ते पण जेवणाला मस्त बनवलं होतं बरं का आमच्या घरच्यांनी, माझ्या दीदीने, मावशीनी. ते आता तुम्हाला दिसेलच. तुम्हाला प्लेट दिसेल बघा जेवणात काय काय. नवरदेव दिसतो का बघा व्हिडिओ त्या शोधा. दिसलं पाहिजे माझं दिसलं पाहिजे. मी होणार नवरा तुझा
तर जेवण वगैरे झाले आता सगळ्या मंडळींची काय काय जेवायला होतं ते तुम्ही बघितलं असेल. नवरदेव दिसले का त्या जेवणाच्या पंक्तीत ते सांगा सगळ्यांनी. तर बघा त्याच्यानंतर होतं मानपानाचं सगळं मानपान असतं. आता पाहुणे घरी आल्यावरती फर्स्ट टाइम मग मानपानाचं सगळं आणलं वगैरे होतं. त्याच्यानंतर मानपान करायला जेव्हा ह्यांना बसवलं तेव्हा ह्यांची स्माईल आणि ह्यांच्यासोबत अजून एक छोटू तो बसवलेला तो रामा मामांचा एक, तर त्याच्याकडे बघून एवढी गोड स्माईल दिली यांनी. राममामाचा होता तो. तर एवढं पण नाव कुठं पण जोडते. आता 3 महिने झाले तरी हिला नातेमध्येच कळ नाही ते अजून पण कोणाचे पण कुठं पण नाव जोडते. अहो मग कोणाचे होते? राममामाचा होता तो. मग मी राम मामाच बोलले की काय म्हणले ते कळेल बघा आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये. आता तुम्हीच चुकी पकडा. हा रामावाच बोलले मी. तर त्यांचा होता पण त्यांनी एवढे स्माईल मस्त दिले त्याच्याकडे बघून. बघा ह्यांची स्माईल कसली, मला तर लय भारी वाटली. तुम्हाला कशी वाटली? बघा मला तर लयच भारी वाटली. बघा मग बघा व्हिडिओ घेते. तुझे हसायला